रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सर्व? उद्या आहे आषाढी एकादशी, सगळ्यात मोठी देवशयनी आषाढी एकादशी उद्या आहे. तर त्यासाठी एक छानशी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला करूया आपण रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे साबुदाणा. रात्रभर छान भिजवून घेतला साबुदाणा, त्याचबरोबर बटाटे उकडून घेतले आणि मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्यात. तर छान असा भिजलाय बघा साबुदाणा. तो आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतलाय. त्यानंतर ते बटाटे किसून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर इथे ज्या मिरच्या कुटून घेतल्या होत्या त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तिखटाप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक लिंबाचा रस. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. तर इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलं आहे चवीनुसार. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरेसुद्धा वापरू शकता, पण आम्ही जिरे खात नाही त्यामुळे मी इथे जिरे वापरलेले नाहीत. त्यानंतर आपण लिंबाचा रस घेतला आहे त्यामुळे अगदी थोडीशी चिमूटभर साखर मी इथे टाकली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे दाण्याचा कूट. तर शेंगदाणे छान असे भाजून घेतले, त्यानंतर त्याचा कूट करून घेतला आणि ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतले. आता हे जे सगळं साहित्य आपण घेतलं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान होतात हे. छान साबुदाणा पकोडा आपण करतो आहे आज. चवीला तर छान लागतातच. आणि उद्या उपवास आहे, घरोघरी सगळीकडे उपवासाचे पदार्थ केले जातात. व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आज पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता माझं व्यवस्थित असं हे पीठ भिजवून झालेलं आहे. म्हणजे छान सगळं साहित्य एकत्र झालेले आहेत आणि गोळा त्याचा असं छान तयार होतो आहे. तर त्या पिठाचे मी इथे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. म्हणजे छोटे छोटे असे पकोडे मी इथे करून घेतलेले आहेत. आणि हे आपल्याला तेलावर तळून घ्यायचे. त्यासाठी मी तेल तापवून घेतले आणि त्यामध्ये एक एक आपल्याला हा गोळा सोडून घ्यायचा आहे साबुदाण्याचा. तर सगळे मी इथे साबुदाण्याचे पकोडे तेलामध्ये सोडून घेतलेत बघा. मंद आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळले जातात. एकतर गोळे करून ठेवू शकतो किंवा मग ज्याप्रमाणे आपण तेलामध्ये भजी सोडतो त्याप्रमाणे सुद्धा हे डायरेक्ट आपण तेलामध्ये सोडून घेऊ शकतो. आता हे पकोडे आपण व्यवस्थित असे तळून घेऊ. एकतर गोळे करून ठेवावे, नाहीतर मग डायरेक्ट भज्यासारखं सोडलं तरी चालतंय. आणि आपल्याला आता व्यवस्थित असं ब्राऊन कलर येईपर्यंत हे पकोडे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. चवीला एकदम छान लागतात, नक्की करून बघा तुम्हीही. तुम्ही बघू शकता इथे छान पकोड्याला कलर आलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे आणि छान हे तळले गेलेले आहेत. आता हे पकोडे आपण काढून घेऊ. तर हे पकोडे मी आता काढून घेते. दह्यासोबत हे खूप छान लागतात, नक्की करून बघा तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीसाठी. तर इथे सगळे पकोडे मी काढून घेतले आहे. साबुदाणा वड्याची सुद्धा मी रेसिपी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ह्याचप्रमाणे आता मी बाकीचे सगळे भजे किंवा पकोडे तळून घेते. आता ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी आहे, खूप टेस्टी आहे. आणि असे छान छोटे छोटे हे आपण याचे भजे करून घेतले ना, हे तळल्या पण लवकर जातात आणि चवीला पण छान लागतात. तर इथे तयार आहेत बघा आपले छान असे साबुदाणा पकोडे. रेसिपी सेम साबुदाणा वड्यासारखीच आहे, पण हे साईजला छोटे असल्यामुळे चवीमध्ये सुद्धा फरक पडतो. माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.